हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? तर मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर सकाळची सुरुवात तर घर आवरण्यापासून आजची झालेली आहे आणि घरात खूप आज पसारा पडला होता. म्हटलं आधी घर आवरून घ्यावं, कारण मी रात्रीचा पसारा जो भांड्यांचा आहे तो सुद्धा आवरला नव्हता. ते पण पुढे तुम्हाला दिसेल. आणि हा सोफासुद्धा खूप अस्तव्यस्त झालेला. आणि ही गोधडी मी शिवते सध्या. थोडी झाली आहे शिवून माझी आणि थोडी राहिली आहे. तर ती पण तिथंच सोप्यावरती ठेवलेली असते, म्हणजे लगेच घ्यायला आणि लगेच ठेवायला तिथे घडी घालून. म्हणजे मला थोडी येते शिवायला, त्याच्यामुळे मग मी घरात बसल्या बसल्या जेव्हा काम आवरेल, ब्लॉगची एडिटिंग आवरेल ना, त्यावेळेस मग मी शिवत असते. त्याच्यानंतर मग आज मशीनलाच कपडे टाकणार आहे. थोडी तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे हाताने धुणार नाही, मशीनमध्येच आज कपडे टाकून कपडे धुवून घेते. आणि किचन पण क्लीन करायचं आहे मला पुढे. आणि आज तब्येत ठीक नसल्यामुळे माझी कामे सगळी सावकाशपणे चाललेली आहेत. कुणाकुणाचं असं रुटीन असं, तब्येत ठीक नसली ना की थोडं उशिरा उठल्यावर सगळीच कामे उशिरा आपल्याला करावी लागतात. पण नाईलाज असतो, काहीच करावंसं वाटत नव्हतं. असं वाटत होतं की घरात एखादी तरी अजून व्यक्ती असली ना की आपल्याला खूप आधार असतो, पण कोणीच नाही आहे माझ्या घरामध्ये. तर थोडीशी मी लाईट लावते, कारण किचनमध्ये थोडासा अंधार वाटतोय. तर आत्ताच मी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले. आज माझा घसा खूप जाम आहे, म्हणजे कालपासूनच जाम झाला आहे. रात्री मी गोळी खाल्ली पण काय मला फरक पडला नाही. रात्री जी गोळी खाल्ली आणि झोपले ती सकाळी 7 वाजताच उठले. जागच आली नाही मला रात्रीची. निम्म्या रात्रीची मला जाग येते, पण रात्री काय गोळीमुळं मला वाटते जागच आली नाही. एक गोळी खाल्ली पेन किलर, तरीसुद्धा मला म्हणजे असा फरकच पडत नाही आहे. तर आत्ता मी आंघोळ वगैरे केली आहे आणि मशीनला कपडे लावली, तुम्ही बघितलंच. तर आता आहे ना, रात्रीचा सगळा पसारा दाखवते. रात्रीची काय नाही, 2-3च ताटं होती, पण गॅसवरती रात्री मी दूध तापवलं होतं. ते दूध उतू गेलं होतं आणि तसंच पडलंय, सगळा गॅस तसाच आहे. आता तर ना सध्या तो गॅस पहिला मी क्लीन करते. आणि त्याच्यानंतर मला गवारीची भाजीसुद्धा करायची आहे. गावरान गवार मी बाजारामधून घेऊन आली होती, तर म्हटलं आपण गावरान गवारीची पातळ भाजी करावी. माझी आई ना, आम्ही लहान होतो त्यावेळेस बनवायची ना, तर मला ती खूप आवडायची. म्हणून म्हटलं की आपण आज वाटण करून पातळ गवारीची भाजी तुमच्यासोबत मी शेअर करते. पण त्याच्या अगोदर ना किचनवरचा पसारा सगळा आवरून घेते, तो दाखवते मी तुम्हाला. बघा गॅसची हालत काय झाली आहे. मी आत्ता पाणी तापवलं ना मला, त्याच्यामुळे गॅसचं हे आतमधलं सगळे जळाले. दूध सगळं उतू गेलं होतं रात्री. सगळं म्हणजे थोडंसंच गेलं होतं, बारीक गॅस होता. पण रात्री माझी तब्येत ठीक नसल्यामुळे हे सगळं तसंच घाण तर राहिले. आणि पहिला गॅस क्लीन करते. आणि ही जी भांडी आहेत ना चहाची, ही रात्रीची पडलेली तुम्ही बघू शकताय. हे सगळं आता मी आहे ना क्लीन करून घेणार आहे. चला. सर्वात अगोदर आहे ना, भांडे घासताना मी सगळं जे काही खरकट आहे ना ते अजिबात बेसिंगला जाऊ देत नाही, म्हणजे लिकेज होत नाही बेसिंग. आणि एकदा झालं होतं बाबा माझ्याकडून, अख्ख्या किचनमध्ये पाणी झालं होतं आणि मला तो ब्लॉग घ्यायचं विसरूनच गेले होते मी, कारण माझ्या डोक्यामध्ये एवढं टेन्शन होतं ना. म्हटलं आता हे पाणी कसं घाण काढायचं, इतकं पाणी झालं होतं तेलकटन घाण आणि चिकटन. मग म्हटलं आधी खरकाटं काढून मग सगळी भांडी घासून घ्यावी. तर आता सगळं काढून झालं आहे आणि भांडे घासून घेते. त्यानंतर मग म्हटलं की किचन आणि स्टाईल म्हणजे जो गॅस खराब झाला आहे ना तो गॅस आणि स्टाईल पण घासून तीसुद्धा क्लीन करावी, म्हणजे स्वयंपाक करायला उत्साह येतो. नाहीतर हे असली घाण बघितली ना तर एखादं तरी झुरळ, आपण नाही जरी म्हटलं ना तरी एखादं तरी झुरळ आपल्याला न माहीत होतं ते घरात येतच असतं. मग ते खूप खराब वाटतं तसंच स्वयंपाक करायला. मी कधीच तसं स्वयंपाक करत नाही, सगळं पुसून घेतल्याशिवाय. आधी पुसून घेते आणि त्याच्यानंतरच मग मी स्वयंपाकाला लागत असते. आता तुम्ही बघू शकताय किचन किती क्लीन झाले. आणि आता मी स्वयंपाक करून घेते. असं किचन क्लीन असलं ना की स्वयंपाक करायला पण भारी वाटतं. तर मला असं घरात पसारा ठेवून येणं स्वयंपाक करायचं म्हटलं की मला अजिबात आवडत नाही. किचन वाट्यावरती काहींच्या तर अशा इकडे तिकडे बरण्या पसरलेल्या असतात, प्लेटी असतात, ताटं असतात. खूप म्हणजे खूपच घाण असतं आणि ते तसंच स्वयंपाक करतात. मला तर अजिबात आवडत नाही. पहिलं किचन वाटा क्लीन आणि त्याच्यानंतरच मग स्वयंपाक. तर चला आता भाजी करते आता मी मस्त. तुम्ही बघू शकताय किचन वाटा किती क्लीन झालं आहे, सगळ्यात चकाचक क्लीन केलं आहे. आणि आता गवारीची भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवते. आणि भूक पण खूप लागली आहे, घशात आग खूप होती आहे. मला संध्याकाळी दवाखान्यात पण जायचं आहे आणि परीला पण दवाखान्यात न्यायचं आहे. तिला काय आले, कसले पुरळ आले तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवले. तर तिला आता आज संध्याकाळी घेऊन जाते, परत जास्त व्हायला नको. आणि दिसेल तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दिवसभरामध्ये अजून काय काय होते ते पण शेअर करणार आहे. तर आता सध्या तर भाजी बनवते. तर गवार छान पाण्यामध्ये मी भिजत ठेवली आहे. ही गावरान गवार आहे, म्हणजे ह्याला खूप कुसा असतात. आणि
ती खूप खायला टेस्टी लागते. पातळ करा, सुकी करा, कशीही करा, तेलातली करा, खरंच खूप छान लागते. त्यामुळे म्हटलं की आज पातळ भाजी बनवावी. तर तिला भिजत ठेवली, ही धुवून नंतर शिजायला टाकणार. आता गवारीसाठी वाटण काय काय घेतले, म्हणजे रशाची भाजी करायची ना, तर इथं मी घेतलेली आहे कोथिंबीर भरपूर सारी, 2 छोटे छोटे कांदे भाजून घेतलेले आहेत गॅसवरती, आणि इथं खोबरं पण घेतलेलं आहे भाजून, शेंगदाणे भाजून घेतलेत, आल्याचा तुकडा घेतला आहे आणि भरपूर सारा लसूण घेतला आहे. मीठ नंतर मग मी भाजीमध्ये घालणार आहे. मला असं वाटते सर्दी खाली होती का काय, इतकी सर्दी झाली. आहा बापरे. चला आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करते एकदम वाटण. तर बघू शकता एकदम बारीक असं मिक्सरमध्ये मी वाटण वाटून घेतले. अशा प्रकारे आपल्याला रशासाठी वाटण वाटून घ्यायचे. कढई गरम करायला ठेवली, आता फोडणी घालते. तर आता कढई गरम झाली, त्यामध्ये आता मी तेल टाकते. 1.5 चमचा तेल टाकले मी आता. रशाची खूप आग होती आहे, तुमच्याशी बोलते पण काय सांगायचे. तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरी टाकली आहे. जिरी चांगली फुटून देते आणि लगेच त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा हळद. हळद टाकल्यानंतर लगेच आपल्याला गवार त्यामध्ये टाकायची आहे, म्हणजे तेलात आणि हळदीत गवार आपल्याला छान परतून घ्यायची. अशी मिठातली गवार सुद्धा छान लागते. मिठाची गवार करण्यासाठी ठेवली मी थोडीशी बाजूला गवार. तर आता एक चांगली परतून घेतली मी आता, आणि त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला घरचा मसाला. मी घरी बनवलेला मसाला आता संपत आला. गेल्या उन्हाळ्यामध्ये हा मसाला बनवला होता मी, आता परत बनवायचा आहे मला. आता बनवेलच नाही अजून 15 दिवसानं, तर त्याच्या आधीच बनवते, काही माहिती नाही मला. रेसिपी तर तुमच्यासोबत येणारच आहे. छान असं आता परतून घेतले मसाल्यामध्ये मी गवार, आणि जे आपण आता वाटण करून घेतले ना, आता ते वाटण सुद्धा टाकून देते. तर आता हे सगळं वाटण त्यामध्ये टाकलं आणि हे आता परत परतून घ्यायचं आपल्याला. आता मसाला खाली जळू नये म्हणून आपण काय करणार आहे, हे वाटणाचंच पाणी आहे ना, हे त्यामध्ये टाकणार आहे. चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आता बघू शकता तुम्ही गवार चांगली परतली गेली आहे आणि तेल पण त्याला सुटले कडेने. तर आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आपण रशासाठी, म्हणजे गवार शिजली पाहिजे यासाठी. तर आता जेवढं हवं आहे तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं. गवार शिजायला जरा वेळ लागतो, गावरान गवार आहे त्याच्यामुळे. तर आता पाणी ॲड केलं मी ह्याच्यात, अजून थोडंसं पाणी लागणार आहे. अशी पातळ एकदम रशाची गवार आहे ना, खूप भारी लागते, खूप टेस्टी लागते. तर अजून मी टाकते 1 ग्लास पाणी. जवळजवळ मी 2.5 ग्लास पाणी वापरले इथं मी. आणि आता हिला चांगली उकळी फुटून देते. हां, मीठ टाकायचं राहिलं, मिठाचं लक्षातच नाही माझ्या. तर 1 चमचा चवीनुसार इथं मीठ घातले मी, आणि आता हे उकळी फुटून देते. तर दिसतोय गवारीच्या भाजीचा फायनल लुक, मी तुम्हाला दाखवते. तरी पण आली आहे, छान झाली गवार, मस्त वास येतोय. इकडे चपाती पण होतीये. पडदे वगैरे लावून घेतले, तुम्हाला दिसत असेल. आणि तिला म्हणलं काहीच दिसा नाही आता मला शूट करायला, तिने लाईट लावली. तर स्ट्रेप्सिल्स आणलेत आता मेडिकलमधून. आता स्ट्रेप्सिल्स खाते आणि झोपून टाकते. कधी तुझं पण अंग गरम झालंय, संध्याकाळी पळावं लागते. मी कशी दिसते. तर आता जरा वेळ झोपले होते, पण झोप काय येईना, घसा इतका दुखतोय ना, त्यामुळे मग मी आता गरम पाणी केले. एकदम कडक असं पाणी घेतले मी प्यायला, म्हणजे घशाला बरं वाटेल. थंड पाणी तर अजिबात पिऊ वाटे नाही. चेहरा तर माझा बघण्यासारखा झालाय नुसता. तर आता परीला जाते हॉस्पिटलला घेऊन. आहे ना परी, येते ना, येते का? हो. आवर मग, चल. चालत जावं लागेल आता, लांब आहे हॉस्पिटल. चल जाऊ आपण. तर आता मी ना भाजी केली घरामध्ये संध्याकाळी जेवणासाठी. त्यानंतर चपातीचं पीठ मळून ठेवलं आणि मग म्हटलं चला आता हॉस्पिटलला जाऊया. साहेब पण आले होते, म्हणून मग परीन मी चालत जाण्याऐवजी परत गाडीवरच गेलो. हॉस्पिटल जवळच आहे, कारण हे डॉक्टर आमचे ओळखीचे डॉक्टर आहेत. पहिले शेजारीच राहत होते, त्याच्यामुळे खूप ओळख आहे. आणि आलो आहे आता हॉस्पिटलमध्ये. तर आता चेक करतो, त्याच्यानंतर मग बघूया काय निघतंय काय होतं आहे. तर मेडिकलमध्ये आलो, गोळ्या औषधं वगैरे घेतली आणि डॉक्टरांनी सांगितलं की मला व्हायरल आहे आता सध्या, त्याच्यामुळे तुम्हाला हा सगळा त्रास होतो आहे. आणि परीला चिकन पॉक्स झालं आहे, त्याच्यामुळे मग तिला पण भरपूर सारी अशी औषधं दिलेली आहेत. चला आता औषधं खायचा टाईम झाला आहे. इतक्या गोळ्या आहेत ना. गोळ्या खाण्याचा अजिबात मला कंटाळा येत नाही, पण फक्त कडू गोळी असली ना ती घशाखाली अजिबात उतरत नाही. मला इंजेक्शनाचा फार कंटाळा येतो. इंजेक्शन नको वाटतं, कारण भरपूर दिवस ते इंजेक्शन दुखतं.
पण इंजेक्शनसुद्धा घ्यावं लागलं आणि गोळ्या तर 5 का 6 गोळ्या आहेत खाण्यासाठी आणि औषधसुद्धा होतं तापाचं. मला ताप पण भरपूर होता आणि गोळ्या बघू शकताय तुम्ही. मी एकदम पटपट गोळ्या खाल्ल्या. एकच गोळी कडू होती आणि औषध पण घेतलं. त्यानंतर परीला पण औषधं द्यायची आहेत आणि परीसाठी अजून घरगुती काय उपाय असू शकतो कांजण्यासाठी तुम्हाला काही माहीत असेल ना मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी तिच्यासाठी नक्की ते करेल. इतक्या पण जास्त काही तिला कांजण्या आल्या नव्हत्या, पण म्हटलं की आपण लवकरात लवकर दवाखान्यामध्ये दाखवावं म्हणून मग मी लगेच घेऊन गेले तिला आणि डॉक्टर म्हटले खूप थोड्या प्रमाणात आहे, पण लवकर आणलं ते बरं झालं. कारण उशिरा जर आणलं असतं तर ते खूप पसरलं असतं आणि मग नंतर आटोक्यात आणायला खूप म्हणजे हे त्रास झाला असता तिला पण आणि त्यामुळे बरं झालं लवकर आणलं. तर तिला आता ही क्रीम लावा म्हणून सांगितलं आहे. मॉइश्चरायझर टाईपच आहे, पण मी जिथे जिथे आहेत थोड्याच आहेत ना, त्याच्यामुळे मी फक्त डॉट डॉट करते आहे आणि बाकीचं तिला एक औषध आहे ते सुद्धा द्यायचं आहे. तर आता मी पण औषध घेतलं आणि परीला पण औषध दिलंय. तिला सगळ्या पूर्ण अंगाला आहे ना हे काय म्हणतात त्याला क्रीम लोशन लावलंय. आवाज कमी कर ना. सगळ्या अंगाला लोशन लावले आणि आता बघूया किती फरक पडतोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आता झोपते. बाय बाय, गुड नाईट.